नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. माझे यूट्यूब चॅनल भारत भ्रमण मध्ये आपले स्वागत. मी आपल्या समोर घेऊन आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाचा व्हिडिओ. मित्रांनो, राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीला भेट देण्या अगोदर आपण त्यांचा खून का व कशा पद्धतीने झाला याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. राजे लखुजीराव जाधव हे म्हणजे निजामशाहीमधले मोठे सरदार होते आणि देवगिरीचे राजे यादवांचे ते वंशज होते. राजे लखुजीराव जाधव निजामशाहीमध्ये इसवी सन 1570 साली पंच हजारी मनसबदारीचा हुद्दा करीत होते. निजामशाही 12 वर्षापासून देवगिरीचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु तो किल्ला त्यांना जिंकता आला नाही. तो किल्ला मराठी सरदार राजे लखुजीराव जाधव यांनी इसवी सन 1572 साली स्वपराक्रमाने निजामशाहींना मिळवून दिला. त्यावेळी निजामशहाने खुश होऊन त्यांना 10,000 मनसब, 9 सरकार, 28 महाल व 56 चावड्या ही जहागिरी वंश परंपरागत करून दिली. राजे लखुजीराव जाधव यांना 1576 मध्ये सिंदखेड राजाची देशमुखी त्यांना मिळाली. खऱ्या अर्थाने राजे लखुजीराव जाधव हे विकास पुरुष होते. सिंदखेड राजाची भरभराट त्यांच्या काळातच झाली. लखुजी राजामुळे सिंदखेड गावाला सिंदखेड राजा संबोधण्यात येऊ लागले. त्यांनी गावात बाजारपेठ बसवली, पाण्याच्या व्यवस्थेसाठी तलाव बांधले, निळकंठेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनीच केला. अशा पद्धतीने एक मराठा समाजाच्या माणसाचा दबदबा हा दिवसांदिवस वाढत होता. ही गोष्ट निजामांना कुठेतरी खटकत होती. निजामशाहीमधील हमीद खानने निजामशहाचे कान भरायला सुरुवात केली. पुढे चालून हा मराठा सरदार आपल्याला घातक ठरू शकतो, आपली निजामशाही हा ताब्यात घेऊ शकतो, अशी भीती त्याने निजामशहाच्या मनात तयार करून दिली. ही गोष्ट निजामशहाला पटली आणि निजामशहाने राजे लखुजीराव जाधव यांच्या खुनाचा कट अखेर रचला. 25 जुलै 1629 म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुलतानाने राजे लखुजीराव जाधव यांना देवगिरी किल्ल्यावर भेटायला बोलवले. राजे लखुजीराव जाधव यांना काय माहीत की आपल्यासोबत पुढे काय होणार, आणि ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह सिंदखेड राजावरून देवगिरी किल्ल्यावर सुलतानाला भेटायला निघाले. तिथे आल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा बहादूरजी हे गडाच्या पायथ्याशी थांबले आणि मुलगा अस्लोजीराव, रघुजीराव व नातू यशवंतराव, राजे दत्ताजीराव यांचा पुत्र हे सुलतानाला भेटायला गडावरती निघाले. राजे लखुजीराव जाधव आपली 2 मुले व नातू यांच्यासह दरबारामध्ये सुलतानासमोर येऊन उभे राहिले. मोठ्या अदबीने त्यांनी सुलतानाला मुजरा घातला, परंतु सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला. लखुजी जाधवराव सारख्या तोला मोलाच्या सरदाराचा मुद्दाम ठरवून अपमान करण्यात आला. राजे लखुजीराव जाधव यांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते परत माघारी फिरले. परंतु सुलतानांच्या मारेकऱ्यांनी अचानकच या चौघावर तलवारींचा वार सुरू केला. यांच्याजवळ शस्त्र नव्हती, परंतु कट्यारीच्या सहाऱ्याने त्यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. शत्रू संख्या मोठी असल्यामुळे ते त्यांचा प्रतिकार करू शकले नाही आणि अशा धोक्याने राजे लखुजीराव जाधव आणि त्यांचे 2 मुले व नातू यांचा सुलतानाने भर दरबारात खून केला. ही बातमी गडाच्या पायथ्याशी असलेली त्यांची पत्नी व मुलगा बहादूरजी यांना कळल्यास त्यांची अवस्था काय झाली असेल. सिंदखेड राजे इथे या चौघांच्या प्रेतांना अग्नी देण्यात आला. त्यावेळेस राजे लखुजीराव जाधव यांची पत्नी माळसाबाई व त्यांच्या 2 सुना जळत्या चितेवर सती गेल्या. आपल्या वडिलाच्या खुनाची बातमी कळताच मा जिजामातांना मोठा धक्का बसला आणि त्यांच्या मनात निजामशाही आणि आदिलशाही यांच्याबद्दल द्वेष आणि तिरस्कार निर्माण झाला आणि त्यांनी त्यावेळेस ठरवले निजामशाही आणि आदिलशाही यांच्या हाताखाली काम केल्यापेक्षा
आपण आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण करायचे. पुढे हे स्वप्न मा जिजाऊ यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती करून पूर्ण केले. मित्रांनो, तुम्हाला आता कळले असेल, ज्या समाधी स्थळाला आपण आता भेट देत आहोत ती समाधी किती मोठ्या महान पुरुषाची आहे. असे सांगण्यात येते की भारतामधील हिंदू राजाची ही सर्वात मोठी समाधी आहे. देवगिरी किल्ल्यावरती राजे लखुजीराव जाधव त्यांचे 2 मुले व नातू यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ या समाधी स्थळाचे बांधकाम केले. सदर समाधी स्थळाचे बांधकाम हे राजे लखुजीराव जाधव यांचे बंधू जगदेवराव यांनी केले. हे बांधकाम 1630 ते 1640 तब्बल 10 वर्ष हे बांधकाम चालले. संपूर्ण समाधी स्थळाचं काम हे चौकोनी आकारात असून घडीव दगडी कामात केलेले आहे. वरती गोलाकार घुमट हे विटाच्या बांधकामामध्ये केलेले आहे. समाधी स्थळावरील पाषाणावरती सुंदर कमळाची फुले, पाना फुलांच्या वेली, नक्षीदार कोनाडे व विविध आकृत्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. मित्रांनो, मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्तीवर सिंह हा रूढ झालेला या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने सिंह हा हत्तीला काबीज करत आहे त्याचप्रमाणे राजे लखुजीराव जाधव हे शक्तिशाली पुरुष त्या काळात होऊन गेले. या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या वरती कीर्तिमुखाची आकृती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जिथे कीर्तिमुख तिथे महादेव हे असणारच. मुख्य दरवाजाच्या वरती सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. मुख्य दरवाजामधून आम्ही आत आलो. समोरच 12 बाय 12 आकाराची राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आपल्याला दिसेल. राजे लखुजीराव जाधव आणि त्यांची 3 मुले यांचा दौलताबाद येथे निजाम दरबारात खून झाला. या ठिकाणी 3 मुले नसून 2 मुले आणि 1 नातू यांचा खून त्या ठिकाणी झालेला होता. या ठिकाणी आत आल्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड दिसेल. महादेवाची पिंड दिसल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, कारण तुम्हाला असे वाटत असेल की या ठिकाणी एखादा दगडी चौथारा असेल, परंतु या ठिकाणी महादेवाची पिंड बसवलेली आहे, जेणेकरून कोणी आतमध्ये चप्पल घालून वगैरे यायला नको. तसेच या ठिकाणची नासधूस व्हायला नको आणि या ठिकाणी महादेवाची पिंड असल्यामुळे या ठिकाणी पूजा अर्चा व्हायला हवी. याच उद्देशाने या ठिकाणी महादेवाची पिंड या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला समाधी आहे ती राजे दत्ताजीराव यांची. राजे दत्ताजीराव यांचा सुद्धा खून झालेला होता, परंतु तो खून निजामांनी केलेला नसून तो खून शहाजीराजे यांचे बंधू संभाजीराजे यांनी केला होता. ही एक वेगळी स्टोरी आहे. या ठिकाणी सुद्धा महादेवाची पिंड बसवण्यात आलेली आहे. येथून समोर पुढे आल्यानंतर आपल्याला राजे अस्लोजीराव यांची समाधी या ठिकाणी दिसेल. यांचा सुद्धा निजाम दरबारी राजे लखुजीराव यांच्यासोबत खून झालेला होता. या ठिकाणी सुद्धा शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. 3 नंबरला राजे राघोजीराव यांची समाधी या ठिकाणी आहे. यांचा सुद्धा निजाम दरबारी राजे लखुजीराव यांच्यासोबत खून झालेला होता. 4 नंबरला समाधी आहे ती राजे यशवंतराव, राजे लखुजीराव जाधव यांचे नातू
दत्ताजीराव यांचे चिरंजीव. शिडीवरच्या पायऱ्या चढून या ठिकाणी आम्ही वरती आलो. या ठिकाणी अनेक झरोके या ठिकाणी होते, जेणेकरून भरपूर सूर्यप्रकाश समाधी स्थळावर आत आला पाहिजे. ह्या पायऱ्या चढून आम्ही समाधीच्या वरच्या गच्चीच्या दिशेने निघालो. या ठिकाणी गच्चीवर आल्यानंतर विटेचे बांधकाम असलेला गोल घुमट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि प्रशस्त अशी गच्ची, आणि या गच्चीवरून आजूबाजूचा परिसर या ठिकाणी आपल्याला दिसेल. मित्रांनो, मुख्य दरवाजाच्या बाजूला एक शिलालेख या ठिकाणी कोरलेला आहे. तो मी तुम्हाला या ठिकाणी आता वाचून दाखवतो. सिंदखेडचे देशमुख भानवसे विठोजी सौ अर्धांगिनी ठकराई राणी यांचे पोटी जाधवराव लखोजी महाराज, अर्धांगी फिरजाई राणी यांचे पोटी पुत्र दत्ताजी व अचलोजी व राघोजी व जाधवराव लखोजी व पुत्र दत्ताजी त्यांचे पोटी यशवंतराजे व लिंबाजी. या ठिकाणी एकंदरच वंशावळ या ठिकाणी कोरून ठेवलेली आहे. असे कोरून ठेवलेले हे पुढे भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून आपल्याला त्यावरून तरी कळते की समाधी ही नेमकी या ठिकाणी कोणाची आहे. मुख्य समाधी स्थळाच्या बाजूला प्रांगणामध्ये अनेक समाध्या या ठिकाणी होत्या. या समाध्या सती गेलेल्या महिलांच्या तसेच अनेक वीर पुरुषांच्या या समाध्या आहेत. या ठिकाणी घोड्यावर स्वार असलेली एक व्यक्ती या ठिकाणी दिसते आणि तिच्या बाजूला सूर्य आणि चंद्र. याचा अर्थच असा की सूर्य आणि चंद्र असेपर्यंत कीर्ती सहदेवराव. सुंदर असा नक्षीकाम असलेल्या या समाधी स्थळामध्ये 5 शिवलिंग असलेली पिंड या ठिकाणी आम्हाला दिसली आणि मनाला आनंद झाला. मा जिजाऊ यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचेच आजोबा राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. मित्रांनो, नक्कीच हे समाधी स्थळ किती महत्त्वाचं आहे याची कल्पना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली असेल. तरी आपण या जागतिक वारसा स्थळाला भेट द्यायला विसरू नका. आता मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आपली रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.